चोखा म्हणे विठ्ठल पाहे डोळा, विठ्ठल नामाचा हा रंग गोळा, पंढरीची वारी असे फार गोड, चरणाची मनाला लागली ओढ. वारीचे रंग वारकऱ्यांसंगी, आणि हे रंग आपण जाणून घेतोय, बघतोय ते भेटी लागी जीवाच्या माध्यमातून. नमस्कार, मी विशाल परदेशी. माऊली दर्शक. आकाशातून दिसणारा भगव्याचा अथांग सागर, धुळीतून उमटणारी भक्तीची लय आणि विठ्ठल नामाच्या गजरात पुढे सडकणारी महाराष्ट्राची अखंड परंपरा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सध्या पंढरपूरच्या दिशेने अविरत मार्गक्रमण करतोय. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठुरायाच्या भेटीसाठी चालतायत. आणि या भक्तिमय प्रवासातील सर्वात थरारक क्षण म्हणजे रिंगण सोहळा. मानाच्या अश्वाची दौड सुरू होताच टाळ मृदुंगाचा निनाद दुमदुमतो, भगव्या पताका फडकू लागतात आणि संपूर्ण वातावरणात हरिनामाने हे वातावरण भारून जातं. आणि रिंगण सोहळ्यातली ही दृश्य जी आहेत ती ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आता आपण न्यूज 18 मराठीवरती बघताय. या सबंध दृश्यामध्ये दिसतंय ते रिंगण सोहळा. हा रिंगण सोहळा म्हणजे अर्धत्वाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा वारीच्या वाटेवरचा खेळ म्हणावा लागेल. हा रिंगण सोहळा म्हणजे विसावा. हा रिंगण सोहळा म्हणजे एकमेकात माऊलीला बघणं. श्री क्षेत्र गहिनीनाथगड इथल्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा जामखेड तालुक्यातील जामदडवाडी इथे भक्तिमय वातावरणात पार पडला. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी सहभागी झाले. आणि यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत आणि फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला. तर वामनभाऊ पालखीत वारकऱ्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यांचा पहिला रिंगण सोहळा जो आहे तो आज पार पडला. आणि यावेळी या रिंगण सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं वारकरी जे इथे सहभागी झालेले होते. आधी ध्वजधारी, नंतर टाळवादक, मग विणेकरी आणि मग तुळशीधारक महिला, असा शिस्तबद्ध क्रम जो आहे तो या रिंगण सोहळ्यात असतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडीत पार पडलं. आणि हे नेत्रदीपक सोहळा जो आहे तो अनुभवण्याकरता हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रिंगणानंतर अश्वाच्या पायाची धूळ भाळी लावण्यासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. आज इंदापूरमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो पोहोचलेला आहे. आज रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडला. बेलवाडीमध्ये हा रिंगण सोहळा जो तो पार पडत असतो. आणि त्या मैदानावरती आपण जर पाहिलं तर हे सगळे वारकरी आपला थकवा दूर करण्याकरता, हरिनामाचा गजर करण्याकरता या रिंगण सोहळ्यात सहभागी होतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिलं गोल्ड रिंगण होत आहे. या गोल्ड रिंगणाची तयारी संपूर्ण झालेली आहे. आपण पाहू शकतो की या गोल्ड रिंगणामध्ये आता वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. खरं तर हे गोल्ड रिंगण व्हायला अजून तास 2 तासाचा अवधी, पण आताच या वारीमध्ये या गोल्ड रिंगणामध्ये वारकऱ्यांनी फुगड्या ह्याचे खेळ सुरू केलेले आहेत. या गोल्ड रिंगणाची तयारी पूर्ण झालेली असून ही गोल्ड रिंगण आता काहीच वेळामध्ये काय सुरू होईल. खरं तर देहूपासून निघालेल्या या वारेमध्ये वारकऱ्यांचा जो थकवा असतो
तो थकवा जातो. गोल रिंगण म्हणजे वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते. साधारणतः ह्या गोल रिंगणामध्ये सुरुवातीला तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला फेरी मारतील आणि दुसऱ्यांदा परत ह्याच रिंगणामध्ये टाळवाले घालतील, मृदंगवाले घालतील आणि त्याच्यानंतर मानाचा अश्व एक फेरी मारेल आणि त्याच्यानंतर मोहिते पाटलांचं एक अश्व त्या आणि असे दोन्ही अश्व त्या गोल रिंगणाला वेढा मारतील. मानाचं जे अश्व आहे त्या अश्व रिंगण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेईल आणि नंतर रिंगण पूर्ण होतं. पण या रिंगणामुळं साधारणतः 8-9 ते 10 दिवसाचा प्रवासातला शिनवटा या वारकऱ्यांचा निघून जातो आणि हे रिंगण म्हणजे एक मोठी पर्वणीच असते. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, बेलवाडी, इंदापूर. मराठवाड्यातील सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आज धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातल्या खंडेश्वरी वाडी इथे मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत भव्य ध्वज, टाळ आणि विणेच्या गजरात विठ्ठल नामाचा अखंड जयघोष यावेळी करण्यात आला. आणि या रिंगण सोहळ्यामध्ये प्रथेनुसार पहिल्यांदा ध्वजधारक अश्व जो आहे तो धाव घेतो. त्याच्या पाठोपाठ देवाचा अश्व म्हणजे ज्यावरती साक्षात माऊली आरूढ झालेले आहेत अशी भावना ठेवून मांड न मारलेला अश्व जो आहे तो ध्वजधारक अश्वाच्या पाठीमागे धाव घेतो आणि त्यावेळी एकच जयघोष जो आहे तो केला जातो. रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला जातो. वारी हा आहे आनंदाचा सोहळा. आनंदाची डोही आनंद रंग आणि त्यामुळे विविध रंग जे भक्तिभावातले त्या ठिकाणी बघायला मिळतात. कायम या रिंगण सोहळ्याबद्दल असं म्हटलं जातं की हा रिंगण सोहळा म्हणजे अविवेकाकडून विवेकाकडे जाणे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे, स्वतःचा थकवा दूर करणे, हरिनामाचा जयघोष करणे आणि यातनंच खरं तर आपल्याला पुढल्या वाटचालीकरता ऊर्जा मिळते अशी वारकऱ्यांची भावना असते. पैठणच्या संत एकनाथ महाराजाची दिंडी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे. परंडा येथील खंडेश्वरी गावाची दिंडी आणि या दिंडीचं जे आहे ते रिंगण प्रथेप्रमाणे पार पडत असतं. मराठवाड्यात किंवा धाराशिव जिल्ह्यात हे रिंगण पार पडण्याची प्रथा आहे आणि हे रिंगण बघितलं या दिंडीत एकूण जर बघितलं तर 42 पालख्या ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत आणि किमान 250 ते 300 किलोमीटर ही पालखी प्रवास करून पंढरपूरला पोहोचत असते. पालखीचे तसे बघितले तर 18 दिवस पायी चलते आणि 16 मुक्काम असतात. हे रिंगण सुरू आहे. आपल्यासोबत इथले गावकरी आहेत. काय सांगाल, एकूण उत्साह सगळा रिंगणाचा चालू आहे? आज या ठिकाणी एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून मार्गस्थ होऊन आज खंडेश्वरवाडी तालुका परंडा या ठिकाणी दाखल झालेली आहे. आज या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्या परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीमध्येच फक्त हा रिंगण सोहळा पाहायला मिळतो. आमच्या या पंचकृषीतील लोकाला, तालुक्यातील लोकाला एक मोठी देणगी आहे जे पांडुरंगाने किंवा आमच्या भक्त मंडळीनं म्हणलेलं आहे, ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही, ह्याचं सुख स्वर्गात सुद्धा नाही, असा या पद्धतीचा सोहळा या ठिकाणी आहे. आषाढी वारीतील सर्वात आकर्षणाचा आणि तितकाच आध्यात्मिक महत्त्व असलेला सोहळा म्हणजे उभं रिंगण. या रिंगण सोहळ्यामागील परंपरा आणि अध्यात्म नेमकं काय सांगतं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. पाहूया. या रिंगणात भक्ती आणि अध्यात्माचा संगम असतो. जसं आपण बघतो की आधी ध्वजधारी अश्व जो आहे तो या रिंगण सोहळ्यात धाव घेतो आणि त्याच्या पाठोपाठ देवाचा अश्व म्हणजे ज्यावरती साक्षात संत आरूढ झालेले, देव आरूढ झालेले ही भावना ठेवून मांड न मारलेला अश्व जो आहे तो धाव घेतो. माऊलींच्या अश्वदौडीने रिंगणात एकच उत्साह बघायला मिळतो आणि यावेळी अश्वांच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावण्याकरता वारकरी देखील या रिंगण सोहळ्यात धाव घेताना दिसतात. माऊलींच्या पालखीचे उभे रिंगण आज पार पडत आहे. आपल्याबरोबर प्रमुख विश्वस्त आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया एकंदरीत उभ्या रिंगणाचं काय महत्त्व आणि काय वैशिष्ट्य आहे. रामकृष्ण हरी. रिंगण हा एक खेळ प्रकार आहे.
खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण आळंदीतून निघतो आणि पंढरपूरपर्यंत जातो तेव्हा जशी वाटचाल करत असतो त्या वाटचालीमध्ये काही छान वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी घडत असतात. त्याच्यामध्ये रिंगण आहे, उडीचा खेळ आहे, फुगड्या आहेत. त्या दृष्टिकोनातून वारकऱ्यांचं थोडंसं जे दररोजचं भजनातून थोडा एक विरंगुळा या दृष्टिकोनातून सुद्धा रिंगण या खेळ प्रकाराकडे पाहावं लागेल. तर रिंगणामध्ये 2 प्रकार असतात, एक उभं रिंगण आणि दुसरं गोल रिंगण. त्या पद्धतीने हे जे उभं रिंगण आहे ते पहिलं उभं रिंगण जेव्हा लोणंदवरनं माऊली निघते आणि तरडगावला जाते तेव्हा चांदोबाचा लिंब नावाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर हे उभं रिंगण त्याच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असतं. या रिंगणामध्ये दोन्ही बाजूनी वारकरी दुतर्फा असे ओळ करून उभे असतात. चोपदार ती संपूर्ण ओळ लावून घेतात आणि अश्व जो आहे माऊलींचा, तो माऊलींचा अश्व शेवटच्या ओळीच्या शेवटच्या वारकऱ्यापासून जो निघतो धावत तो रथापर्यंत येतो. रथाला वळसा घालतो. रथामध्ये ज्या माऊलींच्या चलपादुका आहेत त्या पादुकांचं दर्शन घेतो आणि पुन्हा तिकडनं तो निघून जातो. प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, तरडगाव. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज सकाळी श्रींच्या पादुकांचा पारंपरिक आणि विधिवत अभिषेक तसंच दुधारती मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात हजारो वारकरी आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्याचं दर्शन घेतलं. अभिषेकानंतर पालखी तरडगाव मार्गे फलटणच्या दिशेनं प्रस्थान झालं तिचं आणि मार्गभर ग्रामस्थांनी फुलांची उधळण, रांगोळ्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलं. लाखो वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध आणि भक्तिमय वाटचालीने संपूर्ण परिसर विठ्ठल नामाने दुमदुमून गेला. आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम फलटणला असणार आहे, तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम इंदापुरातील निमगाव कितकी या ठिकाणी असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात यंदा 7 वर्षांची चिमुकली अनन्या जाधव आपल्या आजी आजोबांसोबत पायवारी करते. एवढ्या लहान वयातही तिच्या मनात विठ्ठल भक्तीबरोबरच आपल्या शेतकरी वडिलांविषयी अपार प्रेम आहे. अनन्याने स्वतः रचलेल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि वडिलांप्रती असलेल्या आदराचं हृदयस्पर्शी वर्णन केलं. या चिमुकल्या वारकरी अनन्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी. काही सांगू आता माझ्या बापाची कथा, साऱ्या दुनियाला तो पोचतोय र शेतात राबणाऱ्या बापात मला तवा विठ्ठला दिसतोय र. शेतात राबणाऱ्या बापात मला तवा विठ्ठला दिसतोय र. विठू सारखा बापे माझा रंगान ऐसा वळा. विठू सारखा बापे माझा रंगान ऐसा वळा. आबीर मानोनी रोज कपाळी, आबीर मानोनी रोज कपाळी लावी मातीचा टिळा. हजार वदना उरात त्याच्या, हजार वदना उरात त्याच्या पहाड बांधून सस्तोय. शेतात राबणाऱ्या बापात मला तो विठ्ठल दिसतोय र. शेतात राबणाऱ्या बापात मला तो विठ्ठल दिसतोय र. आवता मागे वार रोजची, आवता मागे वार रोजची पाऊलाने भेगा. लेकरांच्या सुखासाठी, लेकरांच्या सुखासाठी कंबर बांधून उभा. वादळ वारा पाऊस गारा, वादळ वारा पाऊस गारा पहाड बांधून सस्तोय र. शेतात राबणाऱ्या बापात मला तो विठ्ठल दिसतोय र. शेतात राबणाऱ्या बापात मला तो विठ्ठल दिसतोय र. चंद्रभागेच्या पाण्यासारखा बाप प्रेमाचा झरा, चंद्रभागेच्या पाण्यासारखा बाप प्रेमाचा झरा. अंधारात उजड दावितो, अंधारात उजड दावितो बाप असावा हिरा. प्रेम बापाचं माप कशानं, प्रेम बापाचं माप कशानं. बाप तू बाप हसतोय र, हसतोय र. शेतात राबणाऱ्या बापात मला तो विठ्ठल दिसतोय र. शेतात राबणाऱ्या बापात मला तो विठ्ठल दिसतोय र. वाह, क्या बात है. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी मन वाहो हा संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रत्यक्ष जगून दाखवणारी एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. लहानपणी झालेल्या पोलिओमुळे आयुष्य बदललं, मात्र विठ्ठलावरील श्रद्धा कधीच डळमळली नाही. व्हीलचेअरवरून वारी करत हे बाबा पंढरीच्या दिशेनं वाटचाल करतात. शरीराने अडथळे आले तरी मनाने विठ्ठलाशी नातं अधिक घट्ट झाल्याचं ते सांगतात. त्यांचा हा भक्तिमय आणि जिद्दीचा प्रवास अनेक वारकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतोय. आम्ही
त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात पाहूयात. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी मन वाहे चरण न सोडी सर्वर्था तुझी आण रे पंढरीनाथा. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या ओळी आहेत आणि या अभंगातून काय सुंदर असा संदेश जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी दिला. काहीही हो, शरीराला कसलीही इजा हो, पण तुझी आण पंढरीनाथा आम्हाला सोडायची नाही. बाबा, खरं तर तुमच्याकडे बघून मला एक वेगळाच हुरूप येतो. आपण मागच्या वर्षी पण भेटलो होतो. मागच्या वर्षी पण भेटलो होतो. दरवर्षी यांना भेटला की मला वेगळाच आनंद भेटतो. मला सांगा, दरवर्षी येण्याची जी इच्छा आहे कसं काय प्रकट होते? ते वारी आली की घरी राहतच नाही मॅडम. बांधून ठेवलं तरी मग राहू शकत नाही. बांधून ठेवलं तरी नाही राहणार. काय झालं माहितीये मॅडम, मी मला माझा अनुभव सांगतो स्वतःचा. माझ्याकडे 2 बॅटरीवरच्या सायकली होत्या. बॅटरीवरच्या सायकली त्या खराब झाल्या सगळ्या. आणि मग मला चिंता वाटली, आता वारी कशी होईल. तर आमचे वाघोलीचे धर्मेंद्र साधव साहेब म्हणून आहेत आमचे, त्यांनी मला हे सायकलीसाठी आहे ना रिपेअर करण्यासाठी थोडेफार पैसे दिले. आणि मग मी सायकल रिपेअर करून वारीला लगेच गेलो. काय माऊलीला भेटायला जाणारला एक्साइटमेंट झाली तुमच्यामध्ये? उत्सुकता लागलेली आहे. भेटी लागल्याची लागेल लागल्याची असं. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आता तुम्ही एवढा भारी अनुभव सांगितला, त्याबद्दल मला तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची आहे. तुम्ही ती स्वीकार करावी अशी विनंती आहे माझी. तर चंदूकाका सराफ यांच्याकडून आपण बाबांना एक चांदीचं नाणं देणार आहोत, कारण बाबांची जी कहाणी आहे ती अतिशय प्रेरणादायी आहे. आता सुद्धा आणि येणाऱ्या कित्येक पिढ्यांना बाबा तुमची कहाणी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळे तुम्ही हे स्वीकार करा. असं समजा माऊलींनी पाठवले तुमच्यासाठी. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाटे, न्यूज 18 मराठी, बेलगावी. आणि माऊली दर्शक इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि आता ब्रेक नंतर भेटी लागी जेव्हामध्ये माऊली दर्शक आपण बघणार आहोत की वारीत सहभागी होणाऱ्या असंख्य वारकऱ्यांपैकी अनेक जण शेतकरी आहेत. वारीच्या वाटेवर चालताना विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या या वारकऱ्यांनी वारीत आल्याचा आनंद व्यक्त केला. मात्र भक्तीच्या या प्रवासातही त्यांना आपल्या शेतीची आणि शेतातील कामांची आठवण सतत येत असल्याच्या भावना त्यांनी मांडल्या. दरम्यान गौसाक्षी कौकुकीच्या वतीने या वारकरी शेतकऱ्यांना छोटेखानी भेटवस्तू देत त्यांच्या कष्टाला सलाम करण्यात आला. आज या वारीमध्ये आपल्याला एक शेतकरी भेटलेले आहेत. त्यांना 15 एकर क्षेत्र आहे. दादा, कुठलं गाव? कर्जत तालुका आणि सिद्धटेक गाव. वारीची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? वारीची आवड एकच नंबर निर्माण झाली ना. हे आता किती वर्ष आहे? 14 वर्ष. 14 वर्ष. आता घरामध्ये आपल्याकडं शेतीबरोबर अजून आपण काय काय व्यवसाय करतो? काय आपला ऊसधंदा, कुठं शेती, आपलं कुठं म्हशी. म्हशी किती दूध देतात? म्हशी देतात 7-8 लिटर दूध. समाधान आहे? समाधानी. तर हे आपल्या बरोबर शेतकरी आहेत. त्यांना शेतीबरोबर म्हशीचा देखील त्यांनी व्यवसाय केलेला आहे, त्यातून ते समाधानी आहेत. आपल्याबरोबर गोसाक्षीचे ओनर आहेत. त्यांच्याकडून आपण या शेतकऱ्याला एक भेटवस्तू देतोय, गोमाता भेट देतोय. आपण त्यांना दादा, ही भेटवस्तू तुम्हाला आपण देतोय का तर तुम्ही शेती उत्तम करताय आणि शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय देखील करताय, म्हणून तुम्हाला गोसाक्षीच्या वतीने ही मूर्ती भेट. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. इंदापूर तालुक्यातील बेलवडी इथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पहिलं मानाचं अश्वाचं गोल रिंगण भक्तिमय वातावरणात पार पडलं. या रिंगणानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत वारीचा आनंद लुटला. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलनामाच्या जयघोषात रंगलेल्या या फुगडीने उपस्थित वारकऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत आणि तुकोबा महाराजांच्या पालखीत सुद्धा नतमस्तक होण्याचं संधी आणि सौभाग्य मला सहपरिवार लाभलं. आमच्या कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं दैवत म्हणजे आमचं पांडुरंग आणि विठोबा, त्याच्या चरणी नतमस्तक होतो. आणि महाराष्ट्र, संपूर्ण देश आणि संपूर्ण मानवजाती, प्राणी मात्र सुद्धा यांना सुख, शांती, समृद्धी, समाधान, आनंद, परमानंद, ब्रह्मानंद मिळो अशी ज्ञानोबा माऊलींच्या, विठोबारायाच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पाऊस चांगला पडू दे, माझा बळीराजा, माझा शेतकरी सुखी होऊ दे, सगळीच जनता, राज्यातली, मग सांगितलं देशातली जनता, प्राणी मात्र सगळा सुखी हो, सगळ्याला दिवस चांगले येऊ दे, हेच आम्ही विठ्ठलाकडे साकडे घातले सगळ्यांनी. उभं गोल रिंगण पार पडल्यानंतर संपूर्ण परिसर माऊलींच्या नामघोषाने दुमदुमून गेला. रिंगण सोहळ्यानंतर पहिला वारकरी पारंपरिक फुगडी आणि विविध खेळ खेळत भक्तिरसात तल्लीन झाल्याचं बघायला मिळालं. आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या अखंड घोषात वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रिंगणानंतर महिलांच्या वतीने वारीच्या वाटेवरचे खेळ खेळले जातात. मग फुगडी असेल, एकमेकांना साथ घालत या फुगडीमध्ये आनंद व्यक्त केला जातो. व भलेही तुमचा एकमेकाचा परिचय नसला तरी वारकरी महिला एकमेकांबरोबर एकमेकात माऊली बघत लहान मोठे हा भाव विसरत एकमेकाबरोबर हा फुगडी खेळण्याचा आनंद घेतात. वारीमध्ये मुख्य आकर्षण असते ते रिंगणचे. आणि आज तरडगावच्या जवळ चांदोबाच्या लिंब येथे उभे रिंगण पार पडलेलं आहे. आणि आपण बघतोय की आता सर्व महिलांनी फुगड्या असतील, वेगवेगळे असे विविध खेळ या ठिकाणी खेळलेले आहेत. या महिला आपल्याबरोबर आहेत. मला सांगा, एकंदरीत आपण बघतोय की उभे रिंगण पार पडल्यानंतर महिला या विविध खेळ त्या ठिकाणी खेळतात आणि वारीचा आनंद घेतात. काय वाटतंय, काय भावना आहे? खूप छान आनंद. सारखी वारी आनंद हा कुठेच नाही. आनंदीमध्ये सगळे एकत्र येतात, सगळे भेटतात, छान वाटतं. विठू रामकृष्ण हरी माऊली. तुम्ही देखील फुगडी खेळलात, काय वाटतं एकंदरीत पांडुरंगाबद्दल? खूप छान वाटतंय, खूप छान, एकदम फ्रेश वाटतं. पांडुरंगाच्या माऊलीच्या दारात येऊन खूप छान वाटते. तुम्ही तुमच्या काय भावना आहे? माऊलीत येऊन छान आनंद झाला, आनंद वाटतो. तुम्ही किती दिवस वारी करताय? माझी 27वी वारी. 27 वर्ष वारी. आता ही 27, एकंदरीत वारीतला आनंद कशा पद्धतीने व्यक्त कराल? खूप आनंद आहे. म्हणजे वारी जवळ आली की मला घरात राहूच वाटत नाही, वारीला जावं वाटतंय. योग लागलेला वारी कधी येते कधी येते. आम्ही 1 वर्ष झालं वाट बघतो ह्या वारीची. गेल्या वर्षी पण आलेलो आणि पाखरासारखी वाट बघत राहिलो ह्या वारीची. वारीत आल्यानंतर घरच्यांचे संपर्क होतो का? अजिबात नाही आणि कॉन्टॅक्टच होत नाही. त्यापेक्षा फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम आवरा जयगोच असतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ताई, तुम्ही कुठून आलाय, काय वाटतंय वारीबद्दल? सातारमधून. बेस्ट वाटतंय, छान. घरच्या आठवण येत नाही, काय नाही, घरीच जाऊ वाटत नाही. कामाच्या बद्दल काय सांगाल? काही नाही, मागचं ध्यानच होत नाही कामाचं अजिबात. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मजल दर मजल करत आज इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथे दाखल झाला. इथं पार पडलेल्या मानाच्या गोल रिंगणात एका चिमुकल्या वारकऱ्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या बाल वारकऱ्याच्या पालकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील एक बेलवाडीच्या गोल रिंगणामध्ये एक मुख्य आकर्षण झालं. एक लहान माऊली आता आहे की ती सकाळपासून लावली ह्याच वेशेमध्ये आहे आणि अशीच उभी आहे आणि त्यांचे पालक सुद्धा तिथंच आहेत. आता आपण खरं तर त्या पालकांची भावना काय आहे, काय तुम्हाला वाटतं, ही तुमची आजची भावना काय आहे? काय मुलाला वारकरी केल्याबद्दल म्हणजे एवढं भावबीक बघतात आहे, एवढं प्रोत्साहन देतात आहे. म्हणजे खूप असं वाटतं की माऊलीचा आमच्या म्हणजे मुलाच्या रूपात आल्यात आहे. प्रशांत मोहितेसह मधुकर गलांडे, न्यूज 18 मराठी, बेलवाडी. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यांचं राज्यभर स्वागत केलं जात आहे. बीडच्या बावी इथे स्वामी विवेकानंद विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात महंत काशीनाथ महाराजांच्या दिंडीचं भक्तिभावाने स्वागत केलं.
आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेची आणि शिस्तीची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र ही जबाबदारी पार पाडताना अनेक पोलीस स्वतःलाही वारकरीच समजतात. विठ्ठल नामाच्या गजरात उन्हा पावसात अखंड सेवेत असलेले हे पोलीस रूपी माऊली वारकऱ्यांना मार्गदर्शन करतानाच त्यांच्या सेवेतही तत्पर असतात. अशाच काही पोलीस रूपी माऊलींशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. रामकृष्ण हरी माऊली. तर आपण बघतोय माऊली वेगवेगळ्या रूपामध्ये वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठे अन्नदान केलं जात आहे, कुठे वैद्यकीय सेवा दिल्या जात आहे, तर कुठे पोलीस प्रशासनाच्या मार्फत कुठे अनुचित प्रकार घडू नये, कुठे घाई गडबड होऊ नये, या सगळ्यांची काळजी हे माऊली घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय 24 तासांची सेवा या माऊलींकडून दिल्या जाते आणि वारीचा आनंद सुद्धा त्यातल्या त्यात ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता पोलिसांशीच बोलूया. माऊली, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही पोलीस रूपी माऊली आहात सगळ्या वारकऱ्यांसाठी. कारण वारकऱ्यांची सेवाच करतोय आम्ही, त्याच्यामुळे लोक आम्हाला माऊलीच म्हणतात. तुम्ही सेवा एवढी करताय. पालखी चालू झाल्यापासून आम्ही वारकऱ्यांची सेवा करतोय. कुठं अपघात होऊ नयेत त्यांची काळजी घेतोय, वाहनं व्यवस्थित लावून घेतोय. आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही बंदोबस्त करतोय. हरवलेले लोक आहेत त्यांना शोधून त्यांच्या दिंडीमध्ये परत पोहोचवण्याचं काम करतात. वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी जेवढे सेवा केली जाते. वाहतुकीचा प्रश्न जो आहे की वाहतूक सुरळीत, म्हणजे वारकऱ्यांना जेवणाचे वाहनं जे आहेत हे वेळेवर पोहोचली पाहिजे, त्यांना जेवणाची सुव्यवस्था झाली पाहिजे. अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, अँब्युलन्स आहे, यांना तातडीने रस्ता मोकळा करण्याचं काम पोलीस खातं करतात. या शक्ती माऊली देते आणि हे माऊलीच्या कृपेने हा संपूर्ण सोहळा आहे. ऐसा हा सुख सोहळा हा स्वर्गी नाही, हा कुठे आहे. जे का रंजले गांजले ज्यासी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा. माऊली सगळ्या रूपात आहे. माऊली डॉक्टरमध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रात आहे, पोलिसाच्या रूपात आहे, वारकऱ्याच्या रूपात आहे. या सर्व सेवेमध्ये माऊली आहे आणि हे सगळं माऊली होतं नाही. बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पोलीस रूपी माऊली आहेत ज्या वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. काही काही माऊली तर 33 वर्षांपासून पालखीमध्ये येतात, माऊलींची सेवा करतात आणि सांगतात की असा सोहळा स्वर्गीही नाही. तुम्हाला सगळ्यांना न्यूज 18 मराठीकडून आम्ही सॅल्यूट करतोय आणि धन्यवाद तुम्ही जी सेवा देताय त्या संदर्भात. रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, काटेवाडी. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात प्रसादाच्या बुंदीच्या लाडू निर्मितीला वेग आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून तब्बल 15 लाख बुंदीच्या लाडूंची निर्मिती सुरू आहे. पंढरपुरात दर्शनासाठी येणारा प्रत्येक वारकरी मंदिराचा अधिकृत प्रसाद म्हणून या लाडूंची खरेदी करतो. आषाढी एकादशीपूर्वी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे आणि या लाडू निर्मितीच्या प्रक्रियेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंग उत्पात यांनी. आषाढीची लगबग सुरू झालेली आहे आणि पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विक्रमी लाडूचं उत्पादन चालू केलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची क्षुधा शांती त्यांना मिळावी ह्यासाठी हे लाडू बनवण्यात येत आहेत. आपल्या सोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आहेत आणि व्यवस्थापक प्रवीण गम आहेत. त्यांच्याकडनं जाणून घे काय आहे, लाडू किती प्रमाणात बनवत येतात, कसे बनवतात. आता आषाढी वारीला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या दर्शनाला पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि निश्चितच दर्शन घेतल्यानंतर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू प्रसाद, त्याचप्रमाणे राजगिरा लाडू याला प्रचंड अशी मागणी असते. भाविक दर्शनानंतर अतिशय भक्तिमय वातावरणात एक प्रसाद म्हणून त्याचे घरी घेऊन जात असतात. त्यामुळे निश्चितच मंदिरे समितीने सर्व भाविकांना लाडू प्रसाद उपलब्ध होईल त्याचं नियोजन केलेलं आहे. हे निर्मिती करत असताना आपण या ठिकाणी पाहत असाल जे FBI ची मानक आहे, स्वच्छता असेल, बनवण्याची पद्धती असेल आणि याच्यामध्ये वापरलेले घटक असतील. लाडू बनवताना जी डाळ वापरतो, तेल वापरतो, जे ड्रायफ्रुट्स वापरतो, याची सर्वच तपासणी आपण FDA कडून करून घेतलेली आहे. त्यांची प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झालेली आहेत. त्यामुळं अतिशय गुणवत्तापूर्वक लाडू प्रसादच आपण या ठिकाणी तयार करत आहोत. भाविकांची येणारी संख्या लक्षात घेऊन हे लाडू बनवले जातात. अतिशय काटेकोर पद्धतीने त्याचं उत्पादन होते, जेणेकरून भाविकांना त्याचा लाडू प्रसाद घेतानाचा आनंद हा वेगळाच असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंग उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.
तर वारीच्या वाटेवरचे हे वेगवेगळे रंग अशाच पद्धतीने आपण जाणून घेणार आहोत भेटीलागी जीवाच्या माध्यमातून. आता ओढ आहे ती पंढरपूरची, आता ओढ आहे ती विठुरायाच्या दर्शनाची, आणि ही ओढ अशीच आसपंतापर्यंत जाऊन भेटणार आहे. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.